दोन दिवस हे आयोजन दोन दिवस का स्मरण दिवस है। और आप खर तर आज आनंद वाटतोय की माय होम इंडिया तर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये जो हुल दिवस आहे त्यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून सुनील देवधर होते। त्यांचं आयोजन डॉक्टर हरीश शेट्टी यांनी केलं होतं आणि इतिहासामध्ये एक लपलेलं जे पान होतं जे आदिवासी किंवा जनजातीसाठी अतिशय महत्वाचं, ज्याच्यामध्ये साधारणतः 10,000 लोक मारले गेले, इंग्रजांनी त्यांना मारलं, अशा संथाल जातीच्या लोकांना तिथे जी क्रांती झाली जवळजवळ त्या 30 जून 1855 ला सुरू झाली आणि 1856 ला ती संपली। एक सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा विद्रोह त्यावेळेस झाला होता आणि हे तुला माहित आणि इतिहासात लपलेलं होतं, पण तरी सुद्धा माननीय सुनीलजीच्या माध्यमातून हे नव्याने त्याचा उलगडा होतोय। आज हे आम्हाला सर्वांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि हुल दिवसाच्या निमित्ताने निश्चितच एक नवा इतिहास आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे, त्यामुळे हे विसरलं नाही गेलं पाहिजे मला वाटतं। 1857 ला भारतामध्ये स्वातंत्र्य संग्राम पहिल्यांदा सुरू नाही झाला तर तो 1855 मध्ये झाला। हे कधी इंग्रजांनी सांगितलं नाही भारताला आणि ते गेल्यानंतर काळ्या इंग्रजांनी देखील सांगितलं नाही। पहिल्यांदा श्रद्धेय अटलजींनी 2002 साली सिद्धू मुर्मू आणि कान्हो मुर्मू यांच्या फोटोसह जो पोस्टल स्टॅम्प जारी करून सगळ्या जगाला सांगितलं की पहिली क्रांती या देशामध्ये 1855 मध्ये झाली। तिचं ज्या वेळेला मी वाचन आणि अभ्यास केला त्यावेळेला मला असं वाटलं की याचा कार्यक्रम करायला पाहिजे। गेली 4 वर्ष मी दिल्लीमध्ये कार्यक्रम करत होतो, या वर्षी पहिल्यांदा आज सकाळी पुण्यात कार्यक्रम झाला आणि मी अंधेरीचा आहे, त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा अंधेरीकरांना बोलवून आणि मुंबईत राहणाऱ्या झारखंड मधल्या सगळ्या लोकांना बोलवून आज हा कार्यक्रम केला, अत्यंत यशस्वी झाला। आमचे डॉक्टर हेमंत सावरा हे तरुण तडफदार लोकसभेचे खासदार त्याच्यात उपस्थित होते आणि माय होम इंडिया वनवासी कल्याण आश्रम, ज्याला आता जनजाती कल्याण आश्रम म्हणतात, यांच्या संयुक्त विद्यमानी हा कार्यक्रम झाला। त्याच्यामुळे ज्याला 4 चांद लागणे म्हणतात, 4 सूर्य लागले, असा सुंदर कार्यक्रम झाला।